तर कशा आहात मित्रांनो? आज तुमच्यासाठी एक नवीन जाहिरात घेऊन आलो आहे. तर ही जाहिरात ऑलरेडी झालेली आहे किंवा आता ही सध्याला जाहिरात चालू आहे. के-व्ही-एस आणि एन-व्ही-एसमध्ये टीचिंग आणि नॉन टीचिंगसाठी जागा भरणे चालू आहे. तर यासाठी तुम्ही टोटल 14,967 जागा आहे हे तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये सांगायचं ही जाहिरात तुमच्यापर्यंत किंवा तुमच्यापर्यंत ही नोटिफिकेशन जाहिरात पाठवायचा उद्देश एवढाच की यामध्ये जे डेट आहे ती एक डेट एक्सटेंड झालेली आहे. म्हणजेच याची जी लास्ट डेट होती ती 4 डिसेंबर होती. ठीक आहे. तर ही 4 डिसेंबर एक्सटेंड करून 11 डिसेंबर ही झालेली आहे. तर हे तुम्हाला माहिती असावं किंवा याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावं या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता की के-व्ही-एसमध्ये ही जागा आहे आणि यामध्ये महत्त्वाच्या तारखा तर तुम्ही इथं बघू शकता जसं की मी सांगितलं की 11 डिसेंबर ही लास्ट डेट आहे आपल्याला फॉर्म भरायसाठी. लास्ट डेट ही 4 डिसेंबर होती, परंतु ही एक्सटेंड करून 11 डिसेंबर केलेली आहे आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे. त्यानंतर आपण बघायला गेलं तर यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरायचा कोणाचा राहिला असेल किंवा जी त्यांची तारीख एक्सटेंड झालेली नव्हती, ज्या तारखेपर्यंत म्हणजे 4 तारखेपर्यंत, तर त्यांचा जर फॉर्म भरायचा राहिला असेल, तर तुम्ही इथं बघू शकता के-व्ही-एसमध्ये टोटल जागा आहेत. यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता, जी कोणती पोस्ट आहे त्यासाठी. त्यानंतर एन-व्ही-एसमध्ये बी तुम्ही अप्लाय करू शकता. या एन-व्ही-एसमध्ये टोटल जागा ही 5,841 असणार आहेत आणि के-व्ही-एसमध्ये बघायला गेलं तर यासाठी टोटल जागा 9,126 आहेत. असेच टोटल जर केले तर 14,967 जागा यामध्ये टोटल एन-व्ही-एस आणि के-व्ही-एसमध्ये होतात. त्यानंतर यामध्ये जर तुम्ही शैक्षणिक पात्रता जर बघितली, तर शैक्षणिक पात्रता तुम्ही इथं बघू शकता पद क्रमांकानुसार आपल्याला शैक्षणिक पात्रता ही दिलेली आहे. तर यामध्ये जास्त करून पदवीचा जास्त भरती निघालेल्या आहेत. तर जसं तुम्ही इथं बघू शकता की पद क्रमांक 1 ते जवळ पद क्रमांक 15 ते 16 पर्यंत पदवीधर यासाठी भरती निघालेली आहे आणि याच नंतर पदवीनंतर जे 12वी झालेले आहेत किंवा 10वी झालेले असतील, तर त्यासाठी सुद्धा ह्यामध्ये भरती आहे. तुम्ही इथं बघू शकता की बाबा 12वी उत्तीर्णसाठी इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट यासाठी इथे अप्लाय तुम्ही करू शकता. त्यानंतर 10वी साठी सुद्धा यामध्ये भरती निघालेली आहे. त्याचबरोबर जर तुम्ही वयाची अट बघायला गेलात, तर इथं 4 डिसेंबर रोजी तुमची पद क्रमांकानुसार वय तुम्ही इथे वय बघू शकता. त्यानंतर जे 4 डिसेंबर रोजी एस-सी-एस-टी असतील त्यांच्यासाठी 5 वर्ष सूट असणार आहे. व यासाठी फीची जर आपण बघायला गेलो, तर फी तर तुम्ही बघू शकता जी एस-सी-एस-टी, पी-डब्ल्यू आहेत यामध्ये ₹500 फी असणार आहे. आणि जी पद क्रमांक 1 ते 18 आहे यामध्ये टोटल 2,800 फी त्यांना पे करावं लागणार आहे. त्यानंतर 4 ते 22 पद क्रमांक आहे त्यांना 2,000 आणि जे राहिलेले उरलेले आहेत, जसे की 13 ते 26 पर्यंत